नमस्कार मंडळी. मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये. चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा, सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा. आजच्या या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या 6व्या म्हणजेच बुध ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या कन्या राशीच्या जानेवारी 2026 महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची. मंडळी, सर्वप्रथम तर आपल्या सगळ्याच मंडळींना या नवीन वर्षाच्या अनेक अनेक हार्दिक शुभेच्छा ज्योतिष कट्टा या आमच्या टीमच्या वतीने. तर ज्यांना या संपूर्ण वर्षाचं आपलं वैयक्तिक राशी भविष्य जाणून घ्यायचं आहे 2026, त्यांनी सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य व्हॉट्सअप मेसेज करून माहिती करून घ्यावी व त्यानंतर अवश्य आपण मार्गदर्शन करून घ्यावं आणि आपली अपॉइंटमेंट्स बुक करावी. मंडळी, हे मासिक राशी भविष्य आपण आपल्या नेहमीप्रमाणे चंद्र राशी म्हणजेच जन्म राशीनुसार जाणून घेत आहोत. तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती, परिस्थिती, दशा, महादशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळत असते. हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे. असं असलं तरी महत्त्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम कमी अधिक फरकाने निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण ठेवू शकता काटेकोरपणे लक्ष या संपूर्ण महिन्यावर व करू शकता परिपूर्ण नियोजन या संपूर्ण महिन्याचं. व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ व अशुभ दिवस कोणत्या कार्यासाठी कसे राहतील, अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे, अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार. त्यामुळे ह्या एकाच व्हिडिओमध्ये मासिक व दैनंदिन राशी भविष्य आपण ऐकणार आहात. शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणणार आहोत, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. चला तर मग जाणून घेऊया जानेवारी महिना आपल्या कन्या राशीसाठी नक्की काय सांगतो आहे. मंडळी, या महिन्याच्या पहिल्याच पंधरवड्यात आपल्या राशीच्या चतुर्थ स्थानात एकाच वेळी शुक्र, बुध, रवी आणि मंगळ हे चार दिग्गज ग्रह गोचर भ्रमण करत राहणार आहेत. कुंडलीमधलं हे चतुर्थ स्थान, चौथं घर, हे केंद्रस्थान आहे. त्यामुळे या स्थानात कोणतेही ग्रह हे दिग्बली होऊनच जोरकस शुभ फळ देण्याचा प्रयत्न करतात. तर या चतुर्थ स्थानाला सुख, वास्तू, वाहन स्थान म्हणून ओळखलं जातं. शिवाय या ग्रहांमध्ये आपल्या राशीचा जो स्वामी ग्रह आहे बुध ग्रह, हा सुद्धा या 3 ग्रह रवी, शुक्र आणि मंगळ या ग्रहांबरोबर युती करत गोचर भ्रमण करणार आहे. त्यामुळे भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी, विक्री आणि गुंतवणुकीसाठी साहजिकच हा कालखंड अत्यंत शुभ राहील. जुन्या घराच्या, जमिनीच्या रखडलेल्या कामात जर या काळात लक्ष देत आहे तर या रखडलेल्या कामाला चांगला वेग येईल. तर काही कामं या संदर्भातली सुरळीत यशस्वीपणे पार सुद्धा पडते. तसेच कामाच्या निमित्ताने महत्वाच्या गाठीभेटी, मीटिंग्स, चर्चा, नवीन लोकांच्या ओळखी सुद्धा व्यवस्थित या काळात जुळून येतील आणि त्याचा फळ म्हणजेच फलप्राप्ती ही शुभ राहील. तर काही महत्वाची कामं पूर्णत्वाला सुद्धा जातील. जी मंडळी जमीन जुमला, अग्नी, मशिनरी, इंजिनिअरिंग, फायनान्स, बँकिंग, अकाउंटिंग, मेडिकल, ट्रॅव्हल्स अँड टुरिझम, त्याचप्रमाणे पब्लिकेशन, सोशल मीडिया, इव्हेंट मॅनेजमेंट अशा क्षेत्राशी संबंधित कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत, मग ती नोकरी असेल किंवा व्यवसाय, कुठल्याही निमित्ताने कार्यरत असलेल्या मंडळींना हा पहिला पंधरवडा आणि हो दुसरा पंधरवडा सुद्धा शुभकारक आणि लाभदायक राहणार आहे. तसेच जी मंडळी संरक्षण विभाग, अग्निशामक दल, मिलिटरी, सरकारी वरिष्ठ अधिकारी वर्ग, पोलीस खात्याशी संलग्न असलेल्या नोकरीत कार्यरत आहेत, त्यांना सुद्धा काही महत्वाच्या जबाबदाऱ्या किंवा काही अधिकार, प्रमोशन, मनासारख्या ठिकाणी बदली असे चांगले अनुभव या महिन्यात, या काळात अनुभवायला मिळतील. परंतु ज्यांच्या मूळ कुंडलीमध्ये बुध, मंगळ, रवी हे ग्रह जर अशुभ स्थितीमध्ये असतील तर त्यांना मात्र आपल्या कामाच्या ठिकाणी मानसिक त्रास, दगदग ही थोडीशी जास्त वाढलेली जाणवेल. त्यामुळे थोडासा त्रासही वाढेल आणि म्हणूनच त्या दृष्टीने आपल्याला काळजी घ्यावी लागेल. तसेच हे सर्व चारही ग्रह दुसऱ्या पंधरवड्यात कुंडलीच्या अतिशय शुभ अशा 5व्या स्थानात, पंचम स्थानात प्रवेश करणार आहेत. जे विद्यार्थी, नोकरदार, भांडवलदार, गुंतवणूकदार यांच्यासाठी चांगल्या अर्थाने प्रभावित राहतील. पंचम स्थान हे संततीसाठी सुद्धा अभ्यासलं जातं. त्यामुळे जी मंडळी संततीचा विचार करतायत त्यांनी संततीचा निर्णय घ्यायला या कालखंडात बिलकुल हरकत नाही.
आपल्या राशीच्या पालक वर्गाला सुद्धा आपल्या मुलांच्या संदर्भात त्यांचं शिक्षण, करिअर या संदर्भातल्या काही चांगल्या गोष्टी सुद्धा ऐकायला मिळतील. त्यामुळे एक वेगळा आनंद सुद्धा होईल. ज्या पालकांना आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत, जसे की त्यांचं उच्च शिक्षण, त्यांच्या संदर्भात केलेली महत्त्वपूर्ण गुंतवणूक, करिअर, विवाह अवश्य करू शकता. विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट, कॅम्पस इंटरव्ह्यूज आणि कॅम्पस सिलेक्शन या सगळ्या गोष्टींसाठी जर आपण योग्य जोरकस प्रयत्न करताय, तर काही चांगली उत्तम लाभाची संधी या काळात राहील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींना सुद्धा चांगल्या नोकरीचा शोध यशस्वी होईल. तसेच शेअर मार्केटमध्ये नव्याने पदार्पण करू इच्छिणाऱ्या मंडळींसाठी हा ग्रहाचा पंचम स्थानातला योग अत्यंत शुभ आहे. परंतु त्यासाठी योग्य प्रशिक्षण मात्र घ्यायला विसरू नका. आणि म्हणूनच प्रशिक्षण घेणं, कामाला प्रत्यक्ष सुरुवात करणं यासाठी हा कालखंड शुभ आहे. तसेच जुन्या गुंतवणुकीमधून प्रॉफिट बुकिंग करणं, नवीन स्क्रिप्टवर काम करणं, नवीन स्क्रिप्ट शोधणं, अभ्यासणं यासाठी शेअर मार्केटमध्ये आधीपासून असलेल्या मंडळींनी अवश्य कामाला लागायचं आहे. थोडक्यात काय, तर हा महिना प्रेमसंबंध, उच्च शिक्षण, संतती, गुंतवणूक, आर्थिक लाभ, प्रॉफिट बुकिंग या सगळ्या गोष्टींसाठी आपल्या राशीला लाभदायक राहणार आहे. व्यावसायिक मंडळींनी मात्र आपल्या ग्राहकांच्या सेवेत तत्परता दाखवणं या काळात थोडं महत्त्वपूर्ण राहील. नाहीतर आपले काही जुने ग्राहक आहेत हे नाराज होण्याचा धोका या महिन्यामध्ये आहे. तसेच जी मंडळी भागीदारीमध्ये व्यवसाय करत आहेत, त्यांना जे काही महत्त्वाचे व्यावसायिक निर्णय आहेत ते आपल्या भागीदाराबरोबर चर्चा विमर्श करून फार सामंजस्याने निर्णय घेणं महत्त्वाचं राहील. हीच परिस्थिती आपल्या राशीच्या मंडळींना वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अंमलात आणायची आहे. पार्टनर ऑफ लाईफ, सामंजस्य. आरोग्याचा विचार करता मानसिक दगदगीमुळे होणारे आजार सांभाळावे लागतील, सायकोसोमॅटिक आजार. आणि यासाठी ध्यान, मेडिटेशन, योग, निसर्ग उपचार, आयुर्वेद, पंचकर्म यांची अवश्य मदत घेऊ शकता. मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क सूक्ष्म मार्गदर्शन आमच्याकडून अशाच पद्धतीने करून घ्यायचं असल्यास अवश्य आपण आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून संपर्क साधून माहिती घ्या. कसं केलं जातं मार्गदर्शन, आणि त्यानंतर अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा. हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपण हे सहजरित्या मार्गदर्शन अगदी आपल्या घर बसल्या घेऊ शकता. आणि यासाठी आमचा संपर्क नंबर, व्हॉट्सअप नंबर आहे 9892156163. हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतच असतो. या महिन्यातल्या शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा जर आपल्या राशीचा विचार केला तर या महिन्यामध्ये फार्मा, लॉजिस्टिक, IT, इलेक्ट्रिसिटी, बँकिंग, फायनान्स, ऑइल, FMCG, स्टील, पॉवर, इलेक्ट्रॉनिक, इन्फ्रा हे सेक्टर विशेष फायद्याचे राहतील. अर्थात योग्य जाणकार व्यक्तींचा सल्ला घेऊनच गुंतवणूक करा. इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना शुभ आणि लाभाचा राहील, परंतु अभ्यास वाढवायला विसरू नका, विशेष करून दुसरा पंधरवडा. मंडळी, हे होते या जानेवारी महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाचे परिणाम, स्थिती आणि परिस्थिती आपल्या कन्या राशीसाठी. आता आपण जाणून घेणार आहोत अजून थोडीशी अधिकची माहिती, थोडक्यात परंतु महत्त्वपूर्ण, ते म्हणजे दैनंदिन राशी भविष्य. त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जास्त सोपं जाईल. महिन्यातले पहिले 5 दिवस म्हणजे 1 ते 5 जानेवारी आपल्यासाठी अतिशय सुंदर म्हणजे लाभ आणि लाभदायक राहणारे आहेत. विशेष करून नोकरदार मंडळींसाठी हे दिवस विशेष चांगल्या संधीचे आणि लाभाचे राहतील. वरिष्ठ अधिकारी, मित्रपरिवार, कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सहाय्य अवश्य या काळात घेऊ शकता. चांगलं सहाय्य लाभेल. जुन्या गुंतवणुकीमधून फायदा मिळवण्यासाठी हा कालखंड शुभ राहील. तेव्हा प्रॉफिट बुकिंगवर अवश्य लक्ष द्या. आनंद आणि उत्साह वाढवणारे हे दिवस राहतील. त्यामुळे पिकनिक, यात्रा, प्रवास, लग्न कार्य, धार्मिक कार्य यासाठी अवश्य वेळ देऊ शकता. महत्त्वाच्या चर्चा, महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हे दिवस अनुकूल असतील. हाती घेतलेल्या कार्याला योग्य असा प्रतिसाद मिळेल आणि भाग्याची साथ सुद्धा. 6, 7, 8 जानेवारी हे पुढचे 3 दिवस महत्त्वाचे निर्णय, गुंतवणूक, खर्च याबद्दल मात्र काटेकोरपणे लक्ष देऊनच काम करावं लागेल. कोणत्याही लोभाला बळी पडून या काळात गुंतवणूक करू नका आणि खात्री केल्याशिवाय
कोणतेही महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. परदेश गमनाच्या संधीसाठी मात्र हे 3 दिवस उत्तम राहतील. 9 ते 15 जानेवारी महिन्यातले हे पुढचे 7 दिवस महत्त्वाची कामं पुन्हा एकदा हातात घेण्यासाठी अनुकूल आणि शुभ परिणाम साधणारे हे दिवस असतील. स्वतःसाठी, कुटुंबासाठी कुठल्याही प्रकारचे आर्थिक निर्णय घेऊ शकता. गुंतवणुकीच्या विविध पर्यायांवरती अभ्यास करून गुंतवणूक सुद्धा करू शकता. 16, 17, 18 जानेवारी 3 दिवस घरगुती मुद्द्यांवर चर्चा करा. कुटुंबातील काही मुद्दे थोडेशा चिंता वाढवतील, मात्र घरासाठी महत्त्वाच्या गोष्टी करण्यासाठी, भूमी, भवन, वाहन यांच्या खरेदी विक्रीसाठी, गुंतवणुकीसाठी शुभ दिवस. 19-20 जानेवारी गुंतवणूकदार, विद्यार्थी, नोकरदार, भांडवलदार यांच्यासाठी हे दिवस विशेष शुभ राहतील. प्रॉफिट बुकिंग, नवीन गुंतवणूक, नवनवीन परीक्षा देण्यासाठी शुभ दिवस. 21-22 जानेवारी जुने आजार थोडेसे या काळात पुन्हा डोकं वर काढण्याची शक्यता राहील, तेव्हा पथ्यपाणी सांभाळा आणि डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 23-24 जानेवारी व्यावसायिक निर्णय व लाभ घेण्यासाठी अनुकूल दिवस. तसेच महत्त्वाच्या गोष्टींवर चर्चा, गाठीभेटी, कागदपत्रांची कामं यासाठी हे दिवस निवडू शकता. कोर्ट कचेरीच्या कामावर अवश्य लक्ष द्या, काही शुभ परिणाम मिळतील. 25, 26, 27 जानेवारी कामाचा अतिरिक्त ताण कृपया घेऊ नका. धावपळ आणि दगदग सांभाळा. कोणतेही महत्त्वाचे निर्णय या काळात शक्यतो टाळा. तर महिन्याचे शेवटचे 4 दिवस 28 ते 31 जानेवारी सर्व प्रकारच्या कामासाठी शुभ आणि लाभाचे राहतील. तर मंडळी, ही होती या महिन्यातील 31 दिवसांची परिपूर्ण अशी माहिती, दैनंदिन राशी भविष्य. या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला महाविष्णूंची उपासना मात्र अवश्य जाणीवपूर्वक सुरू ठेवा. यासाठी रोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप 1 माळ अवश्य करा. विष्णू सहस्त्रनाम व महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पाठ या काळात अवश्य सुरूच ठेवा. मंडळी, या आध्यात्मिक साधना आणि उपासना आपल्या मानसिक स्थितीला भक्कम असा आधार देण्यासाठी, आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी फार महत्त्वपूर्ण कामगिरी करत असतात. अशीच आध्यात्मिक साधना आणि उपासना करण्यासाठी आणि नवनवीन साधना उपासना जाणून घेण्यासाठी आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने दत्त महाराजांची पवित्र भूमी सांगली जवळील नृसिंहवाडी या ठिकाणी भरगच्च अशा आध्यात्मिक कार्यक्रमाचं आयोजन या नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे याच जानेवारी 2026 मध्ये करण्यात आलेला आहे. तारीख असणारे 9, 10, 11 शुक्रवार, शनिवार, रविवार. कार्यक्रमाची अधिक माहिती घेण्यासाठी व आपले नाव नोंदणी करण्यासाठी, सहभागी होण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून संपूर्ण माहिती अवश्य जाणून घ्या. तसेच मंडळी, नक्की काय असणार आहे कार्यक्रम या संदर्भातल्या विस्तृत माहितीचा व्हिडिओ आपण आधीच प्रकाशित केलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसेच आपण स्वतः नृसिंहवाडीला जाताय तर त्या ठिकाणी कसं दर्शन घ्यावं, काय आहे त्या ठिकाणचं, त्या जागेतलं महत्त्व आणि महात्म्य या विषयाचा सुद्धा व्हिडिओ प्रकाशित झाला आहे. त्याची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. अवश्य जाणून घ्या. मंडळी, आपल्या ज्योतिष कट्टाच्या वतीने आपण या वर्षभरामध्ये 3 महत्त्वाची पुस्तकं प्रकाशित केलेली आहेत. त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं पुस्तक चैतन्य लहरी हे भारतामध्ये आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आपल्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर 331 रुपये फोन पे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा टेंभे स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ, ज्यामध्ये विविध पद्धतीने 700 ओव्यांचा सार महाराजांनी मूळ ग्रंथाचा काढलेला आहे. हा ग्रंथ स्त्री, पुरुष, आबाल, वृद्ध कोणीही वाचन करू शकतं आणि पारायण सुद्धा. हा ग्रंथ मागवण्याकरता 151 रुपये आपण फोन पे करून ग्रंथ मागवू शकता. तसेच अष्टोत्तर शतनामावली हा सुद्धा 151 रुपये फोन पे करून आपण ग्रंथ मागवू शकता. यामध्ये विविध देवदेवतांची 108 नावं संकलित केलेली आहेत. मंडळी, त्याचप्रमाणे शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध प्रकारचे रुद्राक्ष, विविध ग्रहांची यंत्र, विद्यार्थ्यांसाठी एकाग्रता, स्मरणशक्ती वाढण्यासाठी गणेश रुद्राक्ष, सिद्धी गणेश यंत्र, सरस्वती यंत्र, तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात आणि वास्तूत ठेवता येण्यासारखं श्री यंत्र, कुबेर यंत्र, वास्तुदोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, वास्तु इंद्राणी यंत्र, सुदर्शन यंत्र, मेरुश्री यंत्र, लक्ष्मी कवडी, दक्षिणावर्ती शंख,
ही सुद्धा आपल्याला ऑर्डर करायची असतील तर व्हॉट्सअप करा, माहिती घ्या आणि आपली ऑर्डर बुक करा. तसेच मंडळी, आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारे हे धूपदीप पात्र सुद्धा मागवण्यासाठी माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर मंडळी, असा हा जानेवारी महिना आपल्या राशीच्या सगळ्याच मंडळींना सगळ्या प्रकारच्या लाभाचा, आरोग्याचा, समृद्धीचा, भरभराटीचा राहो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभ असावा. धन्यवाद.